श्री शिवलीलामृत अध्याय 2. शिवरात्री महात्म्य व्याधाची कथा. श्री गणेशाय नमः. ज्या घरात नेहमी शिवजींचे स्मरण केले जाते त्या घरात कसलीही कमतरता पडत नाही. शिवस्मरण करणाऱ्या भक्तांचे सर्वतोपरी कल्याण होते. त्याला सर्व प्रकारचे सुख उपभोग प्राप्त होतात. शिवप्रसादाने मुक्तीही मिळते. लोखंडाचा परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे तत्काळ सुवर्ण होते. शिवनामाचा महिमाही तसाच आहे. ते तुम्ही कसेही घ्या, हसताना घ्या, बोलताना घ्या, काम करताना घ्या, त्याने तुमचे कल्याणच होते. तुम्ही शिवजींना उद्देशून हे भोलेनाथ, हे कैलासपती, हे उमारमणा असे संगीताने जरी म्हणालात तरी ते प्रभू तुमच्यावर प्रसन्न होतात. असे पहा, हे अमृत आहे असे माहीत नसूनही ते प्राशन केले तरी ते अमर करणारच. औषध नकळत पोटात गेले तरी रोगाचे निवारण होणारच. गवताच्या गंजीवर लहान मुलाने अजंता अग्नी टाकला तरी गवताचे भस्म होणारच. तसे नकळत जरी शिवनाम घेतले तरी ते सर्व दोष जाळून टाकते. विनोदाने जरी शिवनाम घेतले तरी मोठे काम होते. एखादा त्रासलेला मनुष्य शिवनामाचा गजर करणाऱ्या भक्तांची अवहेलना करतो. म्हणतो, हे लोक उगाच हाका मारतात, यांना शिवशिव असे ओरडून काय मिळणार आहे? अरे, हे गप्प का राहत नाहीत? सारखे सारखे हर हर अशी गर्जना कशाला करतात? छे छे, यांचा शिवनामाचा गोंगाट ऐकून माझे तर डोके सुटले. श्री शंकरा श्री शंकरा असा टाहो फोडून यांच्या हातात काय येते कोणास ठाऊक. असो, त्याने अशी कितीही निंदा केली तरी अजाणता का होईना त्याच्या मुखात शिवनामच येते. त्यामुळे अभक्त असूनही त्याचे कल्याण होते. कोणी आपल्या मुलाचे नाव उमेश, नीलकंठ किंवा महादेव असे ठेवतो. त्या मुलाला हाका मारताना नकळत शिवस्मरणच घडते. त्यानेही ते भोलेनाथ आनंदित होतात, कल्याण करतात. आता नकळत नाम स्मरण करणाऱ्यांना इतका पुण्य लाभ होत असेल तर अत्यंत प्रेमाने शिवस्मरण केले, आदराने त्यांचेच दान केले, ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन दिले तर केवढा पुण्य लाभ होईल. असो, भगवान शंकराबद्दल आपल्या मनात असा उत्कट भाव हवा, श्रद्धा भक्ती हवी. त्यांच्या आवडीने शिवरात्रीचे उपोषण करावे, जागरण व नामसंकीर्तन करावे. त्या सेवेने महापातके नष्ट होतात. शिवरात्रीला बेलाची पाने वाहून शिवजीचे मनोभावे पूजन केले, त्यांचे दर्शन घेतले, त्यांना वंदन केले तरी हजारो जन्मातील पापे नष्ट होतात. जो शिवजींना आत्यंतिक प्रेमाने रोज बेल वाहतो त्यांच्या एवढा कोणीही पुण्यवंत नाही. शिवकृपेने त्याचा उद्धार होतो यात काहीच नवल नाही. पण त्याची थोरवी इतकी मोठी असते की त्याच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो. शिवजींचे त्रिकाळ दर्शन घ्यावे. प्रातःकाळी शिवदर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होते. दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे महादोष नष्ट होतात आणि सायंकाळी प्रेमपूर्वक दर्शन घेतले तर 7 जन्मांच्या पापराशी नाहीशा होतात. शिवरात्रीचा महिमा अपार आहे, अगाध आहे. सहस्त्रमुखांच्या शेषांनाही तो वर्णन करता येत नाही. कपिलाषष्ठी, ग्रहण, संक्रमण, संक्रांत, महोदय म्हणजे माघ किंवा पौष मासात, सोमवारी सूर्योदयास अमावास्येचा प्रारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग, त्यास महोदय म्हणतात. अर्धोदय म्हणजे रविवारी सूर्योदयास अमावास्येचा प्रारंभ, श्रवण नक्षत्राचा मध्य व व्यतिपाताचा अंत असा जो योग, त्यास अर्धोदय म्हणतात. तसेच गजछाया असे सर्व पुण्यपर्व काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत. अर्थात शिवरात्रीपेक्षा त्यांचे महात्म्य मोठे नाही. असो, शिवरात्री ही आधीच पवित्र व महान पुण्यपर्वणी आहे. त्या दिवशी त्रिकाळ शिवपूजन, रुद्रघोष, शिवकीर्तन, उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते. वशिष्ठ, विश्वामित्र असे श्रेष्ठ ऋषी
देवगण, गंधर्व, किन्नर, सिद्ध, चारण, विद्याधर असे सर्व शिवरात्रीचे व्रत करतात. या सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुतांनी शौनकादी ऋषीला सांगितली. श्रोते हो, तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. ती सावधपणे व अत्यंत आदराने श्रवण करा. व्यास महर्षींनी माघ मासाचे विशेष महत्त्व सांगितले आहे. याच माघ मासातील कृष्ण चतुर्दशी हीच मुख्य शिवरात्री असून तिला महाशिवरात्र म्हणतात. व्याधाची कथा. सूत म्हणाले, विंध्य पर्वतात एक व्याध म्हणजे पारधी राहत असे. तो अतिशय निर्दयी होता. तो पशुपक्ष्यांची हत्या करायचा. मुक्या जीवांना ठार मारण्याचे असंख्य अपराध त्याने केले होते. एके दिवशी तो धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघाला. त्याच्या काखेत पाश व जाळे होते. मनगटात चामड्याचे कवच होते आणि हातात बाणांचा भाता व अन्य शस्त्रे होती. अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले. योगायोगाने तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी चहूकडून भक्तमंडळी येत होती. त्यामुळे त्या परिसरात मोठीच यात्रा भरली होती. लोकांनी ते मंदिर खूप सजवले होते. कैलासाप्रमाणे धवल वर्णाचे असे ते शिवालय चांदीसारखे झळकत होते. त्यावर असलेले गगनचुंबी ध्वज डौलाने फडकत होते. त्या शिवालयाच्या गाभाऱ्यात मणिमय शिवलिंग होते. काही भक्त त्याची यथासांग पूजा करत होते. काहींनी अभिषेकासाठी संततधार धरली होती. ब्राह्मण रुद्राध्यायाचा घोष करत होते. कोणी टाळ मृदंगाच्या साथीने सप्रेम शिवकीर्तन करत होते. ते कीर्तन ऐकणारे श्रोते टाळ्या वाजवीत मुखाने हर हर म्हणत होते. भक्तांनी शिवजींना अर्पण केलेल्या सुगंधी द्रव्यांचा परिमळ वातावरणात सर्वत्र पसरला होता. मंदिराच्या सभोवती असंख्य दीप लावलेले होते. शंखनाद, घंटानाद होत होते. भेरींच्या निनादाने आकाश दुमदुमत होते. भक्त आनंदाने नानाविध वाद्ये वाजवत होते. ते दृश्य पाहून व्याधाची पावलेही तिथे वळली. तेथील शिवभक्तीचा उल्हास पाहून तो तेथेच थांबला. तो सर्व सोहळा त्याने डोळे भरून पाहिला. त्याला लोकांची गंमत वाटली. चेष्टेने हसत तो स्वतःशीच म्हणाला, लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे? देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहेत तेही दगडच. इथे देवपणा कुठला? हे लोक द्रव्याची व्यर्थ नासाडी करत आहेत. चांगले अन्न खायचे सोडून हे लोक उपोषण का करतात कोण जाणे. मग तो जाण्यासाठी निघाला. लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव, शिवशंभो असे थट्टेने म्हणू लागला. लोकांच्या गर्दीमुळे मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यामध्ये प्रवेशला. ती एक प्रदक्षिणा झाली. वनातून हिंडताना एखाद्याने गाणे गुणगुणावे तसा तो व्याध गमतीने शिवशिव हर हर म्हणत होता. अशा तऱ्हेने त्याच्या मुखातून शिवनामाचा जप होऊ लागला. त्या दिवशी रानात खूप भटकंती करूनही त्याला शिकार मिळाली नाही. सूर्यास्त झाला. काळाकुट्ट अंधार पसरला. ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरावे वा काळ्या गोधडीचा विशाल मंडप उभारावा तसा तो परिसर गडद अंधारून गेला होता. चंद्र नसल्यामुळे ती रात्र एखाद्या विधवेसारखी उदास आणि विषण्ण वाटत होती. सभेतून महापंडित निघून गेल्यावर मागे राहिलेले मूर्ख लोक व्यर्थ वटवट करतात. त्याप्रमाणे सूर्यास्त झाल्यावर दूर निस्तेज मिचमिचणाऱ्या चांदण्यामुळे ती रात्रही त्या सभेसारखी अर्थहीन व कळाहीन वाटत होती. अशा त्या अंधारी रात्री तो व्याध उपाशीपोटी अरण्यात भटकत होता. तेवढ्यात त्याला एक मोठे सरोवर दिसले. एखादे घर सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त असावे तसे ते सरोवर कमळपुष्पांनी शोभून दिसत होते. त्याच्या काठी एक बिल्ववृक्ष होता. योगभ्रष्ट लोक स्वर्गातून बोलोकी जन्म घेण्यासाठी पुन्हा खाली येतात. त्याप्रमाणे त्याच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या. त्यावरून तो व्याध चढून बसला. त्याने धनुष्यावर बाण लावला आणि कोणीतरी पशु पाणी पिण्यासाठी तेथे येईल या आशेने वाट पाहत बसला. बराच वेळ गेला तरी सावध दृष्टीस
पडले नाही म्हणून तोही कंटाळला होता. त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि जवळची बिल्वपत्रे उजव्या हाताने खोडून खाली टाकू लागला. त्या झाडाखाली ब्रह्मदेवानी स्वहस्ते स्थापन केलेले एक शिवलिंग होते. त्याने खाली टाकलेली बिल्वपत्रे त्यावर पडत होती. हाही योगायोगच. त्यामुळे शिवजी प्रसन्न झाले. जिभेला चाळा म्हणून तो व्याध शिव शिव हर हर म्हणत होता. त्यायोगे तो नकळत शिवस्मरणच करत होता. अशा प्रकारे त्याला त्या शिवरात्रीस अनायासे उपोषण घडले, जागरण घडले, पूजन व स्मरणही घडले. त्यामुळे त्याची पातके नष्ट होऊ लागली. एक प्रहर लोटला. एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली. ती गर्भिणी होती, सुंदर व कोमल होती. तिची अंगकांती तेजस्वी होती. तिने दुरूनच त्या व्याधाला पाहिले. तो तिला यमराजासारखा भयंकर वाटला. तिला पाहून त्याने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला. तेव्हा ती घाबरली आणि त्याला उद्देशून मनुष्यवाणीने म्हणाली, हे महापुरुषा, मी काही अन्याय केला नसताना मला का मारतोस? मी गर्भवती आहे. माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे. मला मारलेस तर तोही मरेल आणि तुला गर्भहत्येचे महापाप लागेल. अरे, शेकडो लहान जीव मारले तर एका बोकडाच्या हत्येइतके पाप लागते. 100 बोकडांना मारल्याने एका बैलाच्या हत्येइतके पाप लागते. 100 बैलांची हत्या म्हणजे एक गोहत्या. 100 गायीच्या वधाचे पाप एका ब्राह्मण वधाइतके असते. एका स्त्रीचा वध केल्याने 100 ब्रह्महत्यांचे पातक लागते. 100 स्त्रियांची हत्या म्हणजे एका गुरूंची हत्या आणि एका गर्भिणीला जीवे मारणे हे तर गुरुहत्येच्या शतपट पाप आहे, असे शास्त्र सांगते. मी तर काहीच अपराध केलेला नाही. मग मला का मारतोस? तो म्हणाला, घरी माझे कुटुंब उपाशीपोटी माझी वाट पाहत आहे. शिकार मिळाली तरच त्यांना काही खाऊ घालता येईल. मीही निराहार आहे. दिवसभर माझ्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही. पण मला एका गोष्टीचे खूपच नवल वाटते आहे. तू हरिणी असून मनुष्याप्रमाणे शास्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस? तुला पाहिल्यावर मलाही तुझी दया येऊ लागली आहे. तू विशाल नेत्रांची सुंदर हरिणी आहेस. म्हणून तू पूर्वी कोण होतीस? तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले हे सर्व मला सांग. हरिणीची पूर्वकथा. हरिणी म्हणाली, पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून जी 14 रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते. मी रंभा नामक अप्सरा होते. मला पाहून देवादिकांनाही मोह पडायचा. माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे. माझ्या नेत्रकटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगद सापडायचे. माझ्या अंगसुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागे मागे धावायचे. माझे सुमधुर गायन ऐकण्यासाठी अमृत पान करणारे देव मृगासारखे मुग्ध होऊन धावत यायचे. मी स्वर्गातील दिव्य भोग भोगत असे. तिथे माझ्याशी सौंदर्यात बरोबरी करू शकेल असे कोणीही नव्हते. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. स्वतःबद्दलच्या अभिमानाने मी गर्विष्ठ झाले. मी शिवभक्ती सोडली. भगवान शंकराची पूजा अर्चा, नामस्मरण, भजन तसेच शिवरात्र, सोमवार व प्रदोष व्रते करेनाशी झाली. माझी बुद्धीच भ्रष्ट झाली होती जणू. अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले. मला देवांची संगत आवडेनाशी झाली. हिरण्य नावाचा एक भयंकर दैत्य होता. मी देवांना सोडून त्याच्या सहवासात रमले. असा बराच काळ लोटला. त्या दुष्टाच्या संगतीने मी शिवजीचे भजन पूजनही सोडून दिले. एके दिवशी हिरण्य मृगयेसाठी गेला होता. मी घरी एकटीच होते. तेव्हा मला काय वाटले कोण जाणे. कैलासावर जाऊन शिवदर्शन घ्यावे असे मनात आले. म्हणून मी तिथे गेले तर मला पाहून शिवप्रभू प्रक्षुब्ध झाले. त्यांनी मला शाप दिला. म्हणाले, तुम्ही महापापिनी आहात. तुमच्या अपराधांना क्षमा नाही. जा, भूलोकी हरिणीच्या जन्मात जा. आताच्या तुमच्या 2 सख्या त्याही तुमच्यासारख्या हरिणी होतील.
हिरण्यासूर माझी भक्ती करत नाही, तोही मृगरूपाने तुमच्याबरोबरच राहील. हे व्याधा, ते शापवचन ऐकून मी अतिशय व्यथित झाले. मी शिवजींचे पाय धरले, त्यांच्याकडे क्षमायाचना केली, त्यांची प्रार्थना केली. म्हणाले, हे पंचवदना, हे त्रिनेत्रा, हे सतचित आनंद स्वरूपा, तुम्ही सर्व कर्माचे अध्यक्ष आहात, सर्व साक्षी आहात. हे दक्षयज्ञाचा विध्वंस करणाऱ्या कैलासनाथा, तुम्ही अत्यंत भोळे आहात, दयाळू आहात, समस्त विश्वाचे चक्रवर्ती सम्राट आहात. म्हणून कृपा करून कठोर होऊ नका. आमच्यावर दया करा, आम्हाला उशाप द्या. ती माझी आर्त प्रार्थना ऐकून त्यांना करुणा आली. त्यांनी उशाप दिला. म्हणाले, तुम्ही 12 वर्षे हा शाप भोगाल, त्यानंतर माझ्या पदाला याल. हे व्याधा, शिवशापामुळे आम्हाला या कर्मभूमीत मृगजन्म मिळाला. आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे. म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी मला मारू नकोस. मी माझ्या जागी जाते. प्रसूत झाल्यावर माझ्या पाडसाला तिथेच ठेवून मी पुन्हा इथे येईल. मग तू माझा प्राण घे, त्याला माझी हरकत असणार नाही. हे मी अगदी खरे बोलत आहे, माझ्यावर विश्वास ठेव. हरिणीचे म्हणणे ऐकून तो व्याध म्हणाला, तू फारच गोड बोलतेस, पण काही केल्या माझा तुझ्या वचनावर विश्वास बसत नाही. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्राणी मात्र कितीही खोटे बोलू शकता. हा तुमचा स्वभाव मला चांगला ठाऊक आहे. तू महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतलीस तरच माझा विश्वास बसेल. तेव्हा त्याचे समाधान करण्यासाठी त्या गरीब हरणीने तशी शपथ घेतली. म्हणाली, मी माझे वचन पाळले नाही तर ब्राह्मण कुळात जन्मूनही जो नर वेदशास्त्रादिकांचे अध्ययन करत नाही, सत्य बोलत नाही, शुचित्व पाळत नाही, संध्या करत नाही, तो आदम होय. वर्णधर्माचे पालन न केल्याने त्या विपरास जे पाप लागते ते मला लागेल. वेदांची विक्री केल्याने, कृतज्ञपणे वागल्याने, दुसऱ्याला त्रास दिल्याने, भक्ती न केल्याने, दान देणाऱ्यास विघ्न आणल्याने, गुरूंची निंदा ऐकल्याने, हरिहरांची साधूंची निंदा केल्याने, ब्राह्मणांना दिलेले दान परत मागून घेतल्याने, शास्त्राच्या आधारे कलह केल्याने, नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गाचे आचरण केल्याने व स्वधर्म सोडून दिल्याने जे पाप लागते ते मला लागेल. पापे व त्या पापांचे परिणाम. हे व्याधा, लोक स्वार्थापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात. त्या निषिद्ध कर्मामुळे त्यांना जे परिणाम भोगावे लागतात ते मला चांगले ठाऊक आहेत. असे असताना तुला वचन देऊन ते मोडण्याचे धाडस मी कसे करीन? मी तुला त्याविषयी थोडक्यात सांगते, ऐक. जे देवालयात तांबूल भक्षण करून हरिकीर्तन वा पुराण ऐकतात त्यांना त्या पापामुळे कोड येते. जे देवालयासारख्या अत्यंत पवित्र स्थानी स्त्री संभोग करतात, तसेच पती पत्नीचा वियोग घडून आणतात, ते पुढील जन्मात अभागी व नपुसंक होतात. जे दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवून त्यांची निंदा करतात, ते कावळ्याच्या जन्मात जाऊन साऱ्या जगातील घाण खातात. जे गुरु स्वतःजवळ विद्या असूनही ती शिष्यांना सांगत नाहीत, ते पिंगळा म्हणून जन्म घेतात. जे ब्राह्मण अयोग्य दान घेतात त्यांना गंडमाळा नामक रोग होतो. दुसऱ्या प्रदेशातील गायी पळवून आणणारे पुढील जन्मात अल्पायुष्य होतात. जो राजा आपल्या प्रजेला त्रास देतो तो अन्य जन्मात वाघ किंवा साप होतो. साधूजनांना अकारण छळणाऱ्यांचा निर्वंश होतो. ज्या स्त्रिया हट्याने व्रतवैकल्ये करतात, पतीची उपेक्षा करतात, घरात धनधान्य असूनही कोणाला खाऊपिऊ घालत नाहीत, त्या स्त्रिया पुढील जन्मी वटवाघळे होतात. आपला पती कुरूप आहे म्हणून त्यांचा त्याग करणाऱ्या स्त्रिया पुढील जन्मी बालविधवा होतात आणि तेव्हाही जारक कर्म केल्यास पुढील जन्मात त्या वेश्या होतात. ज्या आपल्या पतीशी तिरस्काराने बोलतात, त्याची निंदा करतात, त्या दासी किंवा कुलटा म्हणून जन्म घेतात. जो सेवकाकडून सेवा घेऊनही त्याला वेतन देत नाही, तो भिकारी होऊन दारोदार हिंडतो. जो पती पत्नीचे गुप्त बोलणे लपून ऐकतो, त्याची स्त्री प्रवासात हरवते, त्याची अन्नान्न दशा होते. मालकाशी द्रोह करणाऱ्या नोकराला पुढे कुत्र्याचा जन्म मिळतो. जारण मारणाचे प्रयोग करणारे मृत्यूनंतर भूत प्रेत वा पिशाच योनीत जातात. साधूंना मुद्दाम उपाशी ठेवून त्यांचा छळ करणारे
आयुष्यभर दुष्काळाला तोंड देतात. जी स्त्री रजस्वाला असताना घरात सर्वत्र वावरते तिचे पूर्वज पतन पावतात आणि नरकात रक्तामध्ये खितपत पडतात. तिच्या घरी देवपितरही येत नाहीत. जे लोक देवासमोर तेवणाऱ्या दिव्यातील तेल चोरून नेतात ते पुढील जन्मी निपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वयंपाक करताना अन्न चोरून खातात त्यांना मांजरीचा जन्म मिळतो. ज्या स्त्रिया ब्राह्मणांना वाईट अन्न खायला घालून स्वतः मात्र चांगले अन्न खातात त्यांचा गर्भपात होतो. जो आपल्या जन्मदात्यांना कष्ट करायला लावतो तो पुढील जन्मी माकड होतो. जी सून आपल्या सासू सासऱ्यांना छळते तिची मुले वाचत नाहीत. हे व्याधा, मी शब्द देऊनही माघारी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माथी बसतील. माझे बोलणे असत्य असेल तर माझ्याकडून शिवपूजेचा अपहार घडला असे होईल. मी पुन्हा निश्चयाने सांगते, मी वचनभंग करणार नाही आणि हीच माझी शपथ आहे. व्याध म्हणाला, ठीक आहे, तू एवढी शपथ घेतेच आहेस तर जा, पण रात्र संपण्याआधी परत ये. हरिणी म्हणाली, व्याधा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू हे पुण्यकर्मच करत आहेस. त्यायोगे तू पुढे शिवपदास जाशील. नंतर सरोवरातील पाणी पिऊन ती हरिणी आपल्या कुटुंबात परतली. ती निघून गेल्यावर बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याध पुन्हा उजव्या हाताने बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला. ती वृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागली. अशा प्रकारे त्याच्याकडून 2 प्रहर रात्रीस पुन्हा शिवपूजन घडले. नकळत घडलेली असली तरीही त्याची दुसरी पूजा शिवजींना मान्य झाली. त्या पुण्याईने त्याचे पूर्वीच्या 7 जन्मातील अर्धे पाप जळून गेले. तो सहज भावाने पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्याला जागरण घडले होते आणि त्याने हरिणीच्या मुखातून पापफलांचे निरूपणही ऐकले होते. अर्थात त्याच्याकडून शिवरात्रीचे व्रत नकळत घडत होते. उपोषण, शिवस्मरण, शिवपूजन, जागरण, पुराण श्रवण ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून येत होत्या. दुसऱ्या हरिणीचे निरूपण. व्याध सावजाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला खूप तहान लागली होती. तिला पाहताच त्याने धनुष्यबाण सरसावले आणि नेम धरला. तेव्हा ती घाबरली व त्याने जीवनदान द्यावे म्हणून त्याची करुणा भागू लागली. ती म्हणाली, व्याधा, माझ्यावर दया कर. कृपा करून मला मारू नकोस. या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे. त्याला भोगदान देऊन मी लवकरच परत येईन. तेव्हा मला मार, पण आता जाऊ दे. ते ऐकून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, हरिणी, तूही मनुष्यवाणीत बोलतेस, मग तुलाही सर्व शास्त्रे अवगत असणार. धन्य आहे तुमचे जेवण. तू शपथेवर परत येण्याचे वचन देत असशील तर मी तुलाही जाऊ देईन. तिने ते मान्य केले. त्याला परत येण्याचे आश्वासन देताना ती म्हणाली, नेहमीच्या जीवनात लोक अनेक प्रकारची पापे करतात. कोणी विहिरी, तलाव, सरोवरे, देवळे इत्यादी उद्ध्वस्त करतात. कोणी गुरुनिंदा करतात तर कोणी मद्यपान व दुराचार करतात. माझे वचन मी मोडले तर सर्व ही पापे मला लागतील. शिवाय रणांगणातून पळून जाणारा क्षत्रिय, आपली हद्द वाढवून घेऊन दुसऱ्याच्या भूमीवर कब्जा करणारा, महापुरुषांच्या ग्रंथांची निंदा करणारा, संत सज्जनाचा व भक्तांचा द्वेष करणारा, भगवान श्रीकृष्ण व भगवान शंकराच्या चरित्राची निंदा करणारा, यांची पापेही मला लागतील. इतकेच नव्हे तर घरात धनधान्य असूनही ते पतीला न देणारी, पतीला सोडून दुसऱ्याच्या घरी झोपणारी अशा स्त्रियांची पापे मला लागतील. हे व्याधा, लोकांना त्यांच्या कुकर्मामुळे काय भोग भोगावे लागतात हे माहीत असूनही मी दिलेले वचन मोडीन हे कदापि शक्य नाही. आता केलेल्या पापांची लोकांना काय फळे मिळतात त्याविषयी सांगते, ऐक. आपला सन्मार्गरथ मुलगा व सून यांना अकारण छळणारे मातापिता पुढील जन्मात कुरूप होतात. त्यांची अन्नान दशा होते. दारोदार हिंडूनही त्यांना भिक्षा मिळत नाही. जे भाऊ एकमेकाशी वैरभावाने वागतात त्यांना मत्स्य जन्म मिळतो. जे गुरूंचे दोष पाहतात त्यांची संपत्ती जळून जाते. जे वाटसरूंची वस्त्रे चोरून नेतात ते अतिशय हीन परिस्थितीत जन्मतात. त्यांना प्रेतावरील वस्त्रे वापरावी लागतात. जे आपण तपस्वी असल्याचे सांगून अत्याचार करतात ते सुरवंट होतात. जी दासी धनाची सेवा करत नाही ती मगर होते. जो पैसे घेऊन कन्येचा विक्रय करतो तो हिंस्र श्वापदाच्या जन्मात जातो. जो पती मनोभावे सेवा करणारे आपल्या पत्नीला अकारण त्रास देतो त्याच्या कुटुंबात फूट पडते.
ही तेढ अनेक जन्म घेतले तरी सुटत नाही. जे ब्राह्मण रस विकतात ते स्वतः आणि त्यांच्याकडून रस विकत घेणारे दोघेही दोषी असतात. ते मद्यपी होतात. जे ब्राह्मणाचा अपमान करतात ते ब्रह्मराक्षस होतात. जो उपकार कर्त्याला विसरतो तो क्रमी योनीत जन्म घेतो. जो ब्राह्मण श्राद्धान्न भोजन केल्यावर स्त्री संभोग करतो त्याला कुत्र्याचा किंवा डुकराचा जन्म मिळतो. जो मनुष्य सर्वांसमक्ष खोटी साक्ष देतो त्याचे पूर्वज त्याच क्षणी नरकात पडतात. जो 2 स्त्रियांशी लग्न करून त्यातील एकीचेच मन राखतो तो कुत्र्याच्या अंगावरील गोचिड होतो. जो दुसऱ्यांच्या पाण्याचा पुरवठा अडवतो त्याला पुढील जन्मात मलमूत्र अवरोध होतो. जो साधूची निंदा करतो त्याचे दात पडतात. जो देवळात जेवतो तो पुढील जन्मात अशक्त व दुर्बल होतो. जो राजाची निंदा करतो त्याची भूक मंदावते व पचनक्रिया बिघडते. जो ग्रहण काळात भोजन करतो त्याला असाध्य पित्तरोग होतो. जो दुसऱ्याची मुले परदेशात विकतो तो पुढील जन्मात कुष्ठरोगी होतो. जी स्त्री गर्भपात करते ती पुढील जन्मात वांस होते. जो देऊळ पाडतो त्याचे अवयव मोडून त्याला अपंगत्व येते. जो अपराध नसताना स्त्रीला शिक्षा करतो त्याला अर्धांगवायू होतो. जो दुष्ट बुद्धीने ब्राह्मणांचे अन्न पळवतो त्याचा वंश वाढत नाही. जो गुरु, संत, माता व पिता यांची निंदा करतो त्याच्या वाणीत दोष निर्माण होऊन तो तोतरा बनतो. जो ब्राह्मणांना दंडुक्याने मारतो त्याला व्याधी होऊन अंगातून कळा येतात. जो संतांशी वादविवाद करतो त्याला पुढील जन्मात मोठे दात येतात. जो देवळासमोरचे पिंपळ आदी वृक्ष तोडतो तो पांगळा होतो. त्याची अन्नान्न दशा होते. त्याला दारोदार हिंडूनही भिक्षा मिळत नाही. जो सूतक असलेल्या घरचे अन्न खातो त्याच्या उदरात अनेक प्रकारचे रोग होतात. जो सुगंधी द्रव्यांचा एकटाच उपभोग घेतो पण दुसऱ्याला जराही देत नाही त्याच्या अंगाला पुढील जन्मात दुर्गंधी येते. जो ब्राह्मणाकडून घेतलेले कर्ज फेडत नाही त्याचा पिता पुढील जन्मात लवकर मरण पावतो. जो पानवठ्याजवळ असलेली झाडे तोडून सावली नष्ट करतो त्याला कुठेही जागा मिळत नाही. जो मनुष्य ब्राह्मणाला आशा लावतो पण त्याला दान देत नाही तो पुढील जन्मात अन्नासाठी दारोदार हिंडतो. जो स्वतःच्या मुलाचा द्वेष करतो, गरिबाचे लग्न मोडतो, त्याच्या पत्नीच्या पोटात दोष निर्माण होऊन ती वंध्या होते. जो ब्राह्मणांना जबरदस्तीने बंदीत टाकतो त्याला यमराज नरकात टाकतात व सांडसाने मारतात. जो पवित्र ग्रंथाचे श्रवण करीत नाही तो जन्मोजन्मी बहिरा होतो. जो आपल्या मातापित्याला त्रास देतो त्याने ठरवलेले कोणतेही कार्य सिद्धीस जात नाही. जो एकाच देवाची भक्ती करतो व अन्य सर्व देवांची निंदा करतो त्याला पुढील जन्मी एकच संतती होते. जो गायीचा वध करतो त्या दुरात्म्याला पुढील जन्मी भांडखोर पत्नी मिळते. जो बैलाची हत्या करतो त्याला महामूर्ख संतती होते. जो पशूंना चारा पाणी न देता उपाशी मारतो त्याला पुढील जन्मात मुकी मुले होतात. जो दुसऱ्याच्या पतिव्रता पत्नीची अभिलाषा धरतो तिला भोगू इच्छितो त्याला अन्य जन्मात कुरूप व भांडखोर पत्नी मिळते. जो अनेक जीवांची हत्या करतो त्याला अपस्मार म्हणजेच फेफरे हा रोग होतो. जो गुरूंचा त्याग करतो तो दुष्ट मनुष्य अन्य जन्मी जन्मताच मरण पावतो. जो मनुष्य रोज किंवा रविवारी सूर्याकडे तोंड करून मूत्रविसर्जन करतो त्याचे पुढील जन्मात लहानपणीच दात पडतात व अकाली केस पिकतात. जो मनुष्य पुत्रशोक करणाऱ्याला हसतो तो निपुत्रिक होतो. हे व्याधा, मी पतीला भोग देऊन तुझ्याकडे लवकर परत येईन हे माझे वचन मी पाळले नाही तर मी सांगितलेली ही सर्व पापे मला लागतील. ती हरीने दिलेला शब्द पाळेल की नाही याविषयी व्याधाच्या मनात शंकाच होती. तरीही त्याने तिला जाऊ दिले. तो तिला म्हणाला, हरिणी, तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे. तू आपल्या घरी जाऊन लवकर परत ये. मला दिलेले वचन पाळ. तेव्हा ती पाणी पिऊन निघून गेली. मृगाचे निरूपण. ती हरिणी निघून गेल्यावर तो व्याध पुन्हा शिवनाव घेऊ लागला. सावधपणे सावजाची वाट पाहू लागला आणि हाताला चाळा म्हणून बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला. तेवढ्यात एक तहानलेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला. तेव्हा बरीच शिकार सापडली असे म्हणून त्याने धनुष्याला बाण लावून नेम धरला. आता तो लक्ष साधणार तोच तो हरिण दिनवदन होऊन मनुष्यवाणीने बोलू लागला. म्हणाला, हे व्याधा, तू मला आता मारू नकोस. माझ्या स्त्रिया पतिव्रता आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचे सांत्वन करून येतो. त्यांना अखेरचा निरोप घेऊन येतो. व्याध म्हणाला, तुझ्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू? तो म्हणाला, मी तुला परत इथे येण्याचे प्रतिज्ञापूर्वक वचन देतो. त्यांचा निरोप घेऊन मी परत येईन. दिलेला शब्द मी कधीही मोडणार नाही ही माझी शपथ आहे.
हे व्याधा, जो मनुष्य भगवत भक्त आनंदाने हरिकीर्तन करत असताना त्यात विघ्न आणून रंगाचा बेरंग करतो, त्याचा निर्वंश होतो. जो मनुष्य अधिकार नसताना वेदोक्त ब्रह्मकर्म करतो, तो परधर्माचे आचरण केले म्हणून नरकात पडतो. जो तीर्थयात्रेत विघ्न आणतो, वाटसरूंना लुटतो, त्यांची द्रव्य वस्त्रे चोरतो, त्याच्या सर्वांगावर फोड उठतात. जो शास्त्र प्रमाण मानत नाही, कूट कविता करतो आणि विप्रांना हीन लेखून त्यांचा अपमान करतो, त्याची मुले मरतात. जो एकादशी व शिवरात्रीचा उपवास करून द्वादशीच पारणे करत नाही, त्याच्या हातापायातील शक्ती क्षीण होते. जो देवमूर्ती फोडतो, भगवत भक्तांच्या कार्यात विघ्ने आणतो आणि शिवमहात्म्याची निंदा करतो, तो नरकातील कीटक होतो. जो मातेचा द्रोह करतो, तो व्याधिग्रस्त होतो. जो पित्याचा द्रोह करतो, तो पिशाच होतो. जो गुरुद्रोहासारखे महापाप करतो, तो तत्काळ मरतो, मरणोत्तर भूतप्रेत होतो, कारण त्याने केलेले गुरुद्रोहासारखे महापाप असते. जो ब्राह्मणांच्या अतिआहाराबद्दल कुत्सितपणे हसतो, त्याच्या तोंडाची चव जाते आणि ते व्याधी आयुष्यभर त्याची पाठ सोडत नाही. जो गायी विकतो, द्रव्य घेऊन कन्या देतो, त्याला मांजराचा जन्म मिळतो व तो स्वतःची पिले भक्षण करतो. जो कन्या व भगिनी यांची अभिलाषा धरतो, पतिव्रतांना कामुक दृष्टीने पाहतो, त्याला प्रमेह मुतखडा अशी व्याधी होते. जो देवळे उद्ध्वस्त करतो, शिवलिंगे फोडतो, देवांची उपकरणे व त्यांचे अलंकार चोरतो, देवांची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना त्यांचा मान राखत नाही, त्याला पंडुरोग होतो. मित्रद्रोह करणारे, विश्वासघातकी, मातापित्याचा वध करणारे, गुरूंना संकटात घालणारे, अंगात सामर्थ्य असूनही गो ब्राह्मणांचा वध न थांबवणारे, ब्राह्मणांना बाहेर उपाशी ठेवून घरामध्ये नातलगासा उत्तम अन्नाचे भोजन करणारे, अशा लोकांना संग्रहणी व पोटदुखी अशा व्याधी होतात. कर्मभ्रष्ट, पंचयत्न न करणारे, ब्राह्मणांची घरे जाळणारे, दीनदुबळ्या वाटसरूंना मार्गात गाठून नागवणारे, संतांचा अपमान करणारे, कपटाने परीक्षा घेऊन गुरूंचा छळ करणारे, गुरूंना दोष देणारे, अशा दुष्टांची मुले जगत नाहीत. जो पित्याचा द्वेष करतो, ब्राह्मणांची अवहेलना करतो, ज्याला शिवकीर्तन ऐकायला आवडत नाही, ज्याला शिवकीर्तनाबद्दल जराही आदर नाही, तो दुर्मती. तो त्याच्या पित्याचा औरस पुत्रच नाही. अशा पाप्याला कानांच्या आतील भागाची दुखणी होते. जो वायफळ गप्पा मारतो, तो पुढील जन्मी बेडूक होतो. जो शिवकीर्तन किंवा पुराण श्रवण करताना झोपतो, तो सर्प योनीत जातो. जो अतिवाद घालून दुसऱ्याला छळतो, तो मेल्यावर पिशाच होतो. देवपूजेचा कंटाळा असणारे, ब्राह्मणांचे पूजन न करणारे, तीर्थप्रसादास नको म्हणणारे, अशा लोकांच्या हातापायांच्या शिरा आखडतात. हे व्याधा, अशी अपार पापे आहेत. मी तुला परत येण्याचे वचन देऊनही ते पाळले नाही, तर ही सर्व पापे मला लागतील. मृगाने एवढे सांगितल्यावर पारध्यालाही नाही म्हणता येईना. तू लवकर परत ये असे सांगून त्याने त्याला जाऊ दिले. मग तो पुन्हा शिवनाम घेऊ लागला. त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शिवजींची भक्ती निर्माण झाली. त्याचा कंठ दाटून आला, डोळ्यात अश्रू आले. वेळ घालवण्यासाठी तो पुनरपी बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला. ती खालील शिवलिंगावर पडत होती. अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्वकाळी त्या व्याधाकडून उपोषण, जागरण, श्रवण व रात्रीच्या 4ही प्रहारात शिवपूजन घडले. त्या पुण्यप्रभावाने त्याची 7 जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली. तिसऱ्या हरणीचे निरूपण. रात्रीचा प्रहर सरत आला तशी पूर्व दिशा उजळू लागली. उगवत्या सूर्यबिंबामुळे तिने लाल कुंकूच भाळी लावले आहे असेच वाटत होते. त्यावेळी आणखी एक हरिणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली. तिला पाहताच व्याधाने बाण सोडला. तेव्हा त्याच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात काळसोबा आहे हे पाहून ती घाबरली. तरीही स्वतःला सावरून ती म्हणाली, हे व्याधा, मला मारू नकोस. वनामध्ये माझे पाडसे उपाशी आहेत. मी त्यांना स्तनपान देऊन तुझ्याकडे परत येईन आणि समाधानाने मरण पत्करीन. ते ऐकून त्याला अत्यंत आनंद झाला. तिच्याकडून शास्त्रार्थ जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता, म्हणून त्याने तिला शपथ घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा ती हरिणी म्हणाली, व्याधा, तुला शब्द देऊन मी परत येणार नाही असे कधीच होणार नाही, पण तुझ्या समाधानासाठी तसे वचन देते. ऐक. जो गवताच्या गंजी जाळतो, गावांना आगी लावतो, गो ब्राह्मणांना पाणी देत नाही, त्याला क्षयरोग होतो. जो ब्राह्मणांना बाहेर काढून त्याच्या घरावर कब्जा करतो, त्याचे पितर भयंकर नरकात पडतात. जो माता व पुत्र, पती व पत्नी यांच्यात भांडणे लावतो,
देव ब्राह्मणांचा मान ठेवत नाही, कठोर वचनांनी त्यांची निंदा करतो, त्याचे हातपाय यमराज तोडतात. जो दुसऱ्यांच्या वस्तू चोरण्यासाठी नेहमी टपून बसलेला असतो, ज्याला साधूजनांचा सन्मान झालेला खपत नाही, त्याला वेदनादायक नेत्ररोग होतो. पुस्तकांची चोरी करणारे मुके होतात, रत्ने चोरणारे आंधळे होतात, अत्यंत गर्विष्ठ असणारे रेड्याच्या जन्माला जातात, पारध्याला ससाण्याचा जन्म मिळतो. भगवत भक्तांची निंदा करणाऱ्याच्या मुखाला असह्य दुर्गंधी येते. जो माता पित्याला मारहाण करतो तो लोळा पांगळा होतो. जो अत्यंत कंजूष असतो, जराही द्रव्य खर्च करत नाही, तो पुढील जन्मी महाभुजंग होतो. जो भिक्षेसाठी आलेल्या यतीला काहीही देत नाही, त्याच्यावर शिवजींचा कोप होतो, त्याची संतती व संपत्ती दग्ध होते. जो जेवायला बसलेल्या ब्राह्मणाला ताटावर उठवून बाहेर घालवतो, त्याच्यापेक्षा दुराचारी दुसरा कोणीही नाही. हे व्याधा, मी वचन देऊनही परत आले नाही तर ही सर्व पापे मला लागतील. हरिणीच्या मुखातून ते धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून व्याध सद्गतीत झाला. तो तिला म्हणाला, ठीक आहे, तू पाणी पिऊन स्वस्थानी जा, बाळांना स्तनपान दे आणि मगच परत ये. त्याप्रमाणे ती हरिणी पाणी पिऊन आपल्या पिलापाशी गेली व त्यांना स्तनपान देऊन तृप्त केले. इकडे पहिली हरिणी प्रसूत झाली, दुसरीने अंगसंग देऊन पतीला संतुष्ट केले. आता व्याधाला दिलेला शब्द पाळायचा होता, म्हणून मृगाने आपल्या स्त्रियांचे सांत्वन केले व म्हणाला, आता आपण व्याधाकडे जाऊया. मग तो त्याच्या 3 हरिणी व त्यांची पाडसे त्या व्याधापाशी आल्या. मृग म्हणाला, व्याधा, तुला दिलेले वचन मी पूर्ण केले आहे. तू सर्वात आधी माझा प्राण घे. हरिणी म्हणाला, तू आमचा वध कर. पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल. पाडसानीही नीट विचार केला व म्हणाली, माता पितेशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी मरणच. तू आधी आम्हाला मार. व्याध आणि मृग परिवाराचा उद्धार. तेव्हा त्या सर्वाचे ते बोलणे ऐकून व्याधाचे मन भरून आले. त्याच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याने सर्व हरिणींना वंदन केले व म्हणाला, आहा हा, आज माझे जीवन धन्य झाले. तुमच्या मुखातून निरूपण ऐकले आणि माझे अनेक जन्मींचे पाप जळून गेले. माझे मन व शरीर पावन झाले. आता तुम्हीच माझे गुरु आहात, तुम्हीच माता पिता आहात आणि तुम्हीच माझे देव आहात. मला हा संसार, बायको, मुले या सर्व गोष्टी व्यर्थ वाटू लागल्या आहेत. आता केव्हा एकदा शिवपद प्राप्त होते असे मला झाले आहे. तो पारधी असे गहिवरून बोलत असताना तिथे एक दिव्य विमान आले. त्यात 5 मुखे व 10 भुजा असलेले व्याघ्रांभार धारण केलेले व अत्यंत तेजस्वी असे दिव्य शिवगण होते. त्यांचे अद्भुत तेज 10 दिशांमध्ये मावत नव्हते. त्या समयी किन्नर दिव्य वाद्ये वाजवित होते. विद्याधर मधुर आलापयुक्त गायन करत होते आणि स्वर्गातील देव दिव्य पुष्पांचा वर्षाव करत होते. तेवढ्यात सर्व हरिणींना दिव्य देह प्राप्त झाले. व्याधी प्रेमपूर्वक शिवनाम घेत होता. त्याने शिवगणांना साष्टांग नमस्कार केला. तेव्हा परिस्पर्श होताच लोखंडाचे सोने व्हावे तसे त्याचेही स्वरूप बदलले. तोही पंचमुख, दशभुज व तेजस्वी दिसू लागला. शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली. तेव्हा दिव्यत्वास प्राप्त झालेल्या मृगासह तोही विमानात बसला. देव त्याची स्तुती करू लागले. व्याध शिवलोकी गेला. त्याला शिवपद प्राप्त झाले. मृग परिवार दिव्य तारकांच्या रूपाने आकाशात झळकू लागला. लोक आजही मृग नक्षत्रातील हे तारे पाहतात. कवी श्रीधर म्हणतात, सत्यवती सूत व्यासांनी लिंग पुराणात जी रसाळ कथा सांगितली तीच मी मराठीत वर्णन केली आहे. सज्जनांनी ब्रह्मानंद युक्त होऊन ती अहोरात्र श्रवण करावी. धन्य धन्य ते शिवरात्री व्रत. धन्य शिवरात्र व्रत महात्म्य कथा. तिच्या श्रवणाने महापातके जळून जातात. हे महात्म्य जे लक्षपूर्वक वाचतात तेही पुण्यवंतच. हे शिवलीलारूपी अमृत तुम्ही देवासमान असलेल्या सज्जन श्रोत्यांनी प्राशन करावे. निंदक, कुटील, कुतर्की व आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना हे कसे प्राप्त होणार? कैलासनाथ ब्रह्मानंद स्वरूप आहेत. त्यांचे चरण सुगंधी कमळच आहेत. तिथे हा श्रीधर कवी ब्रह्मरूपाने शिवनामाचे अखंड गुंजन करतो.
स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात असलेला श्री शिवलीलामृत हा महान ग्रंथ सज्जनांनी अखंड श्रवण पठण करावा अशी विनम्र प्रार्थना आहे. हा त्याचा दुसरा अध्याय अतिशय गोड आहे. अध्याय दुसरा समाप्त. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय.